नमस्कार. आज आपण ऑर्गॅनिक फार्मिंग आणि या ऑर्गॅनिक फार्मिंगचं जे काही इम्पॉर्टन्स आहे यावर आपण थोडंसं डिस्कस करूया. म्हणजे सेंद्रिय शेती जी आहे या सेंद्रिय शेतीची उपयोगिता कशासाठी आहे आणि सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय आहे यावर आपण चर्चा करूया. तर प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत म्हणजे आजतागायत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शेतीला फार महत्त्वाचं स्थान आहे. कारण की आर्थिक विकासाचं मूळ माध्यम जर काय असेल तर ते शेती आहे. आणि म्हणून बहुतांशी लोकांचा जो उदरनिर्वाह आहे, जो जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो शेती हाच आहे. किंबहुना जगातील संस्कृतीमध्ये शेती हे विकासाचं प्रमुख साधन मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून बहुतांश विकसनशील देशामध्ये तेथील लोकांचं जे काही उपजीविकेचं जे साधन आहे तर ते शेती आहे. अगदी प्राचीन काळापासून आपण जर पाहिलं तर मानवाच्या जीवनामध्ये, मानवाच्या अस्तित्वामध्ये, मानवाच्या विकासामध्ये किंवा मानवाच्या विस्तारामध्ये कृषी क्षेत्राचं महत्त्व किंवा शेतीचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे. म्हणजे मानव आणि शेतीचा विकास याच्यामध्ये जो संबंध आहे तो संबंध फार महत्त्वाचा आहे. कारण की मानवी जीवनाच्या अनेक विविध गरजांचा जो काही पुरवठा आहे तो पुरवठा शेती क्षेत्रामधून होतो. जसं की अन्न, वस्त्र आणि निवारा, त्याचबरोबर वस्तू आणि सेवांची जी काही निर्मिती आहे ती निर्मिती शेती क्षेत्रामधूनच होते. म्हणून मी नेहमी म्हणतो की शेती हे अतिरिक्त वाढाव्याचं निर्मिती करणारं क्षेत्र आहे. की शेतीच असं एकमेव क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी अतिरिक्त उत्पादन क्षमता म्हणजे अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याची ताकद फक्त कशामध्ये असेल तर ती शेतीमध्ये आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की करोडो रुपये खर्च करून जरी तुम्ही एखादी कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीमध्ये जर तुम्ही ज्वारीचा एक दाणा किंवा गव्हाचा एक दाणा जर त्या कंपनीमध्ये जर टाकला तर त्या करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या त्या कंपनीमधून एका दाण्याचे 10 दाणे तयार होणार नाहीयेत. परंतु तोच दाणा जर तुम्ही जर शेतीमध्ये जर टाकला तर त्या शेतीमध्ये ती उत्पादकता आहे, तो गुणधर्म आहे की अतिरिक्त उत्पादन निर्माण करण्याचं. आणि म्हणून त्या एका दाण्यापासून अनेक प्रकारचे दाणे निर्माण करण्याची ताकद फक्त शेतीमध्ये आहे. म्हणून माझे वडील आम्हाला नेहमी लहानपणी गोष्ट सांगायची की एक तीळ, म्हणजे इकडल्या भागात त्याला हावरी म्हणतात, की एक तीळ 7 भावंडांनी कसा खाल्ला होता ते आम्हाला सांगा बघू. मग आम्ही आमच्या वडिलांना उत्तर द्यायचं की नाही, ते तीळ काय करायचं असं तर कुरतडून तो खायचा. पण 7 भावंडामध्ये कसा खायचा हा मुळामध्ये आम्हाला प्रश्नच राहायचा. कारण 7 भावंडामध्ये तर तो तीळ किंवा त्याचा जो भाग आहे तो 7 भावंडापर्यंत कधी पोहोचलाच नाही. असं त्या उत्तरामध्ये आम्हाला शोधावं लागत होतं की तो 7 भावंडापर्यंत तो तीळ गेलाच नाही. पण तो नंतर कालांतराने कळलं की बाबांना आमच्याकडनं अपेक्षित उत्तर काय होतं. तर ते आता कळतं की शेतीमध्ये अतिरिक्त वाढाव्याची निर्मिती करण्याची ताकद फक्त शेतीमध्ये आहे. आणि मग आता वाटतं की तो तिळाचा एक दाणा जर जमिनीमध्ये जर पेरला तर त्या एका तिळाच्या दाण्यापासून एक रोपटे उगवेल आणि त्या रोपट्यापासून हजारो दाणे हे त्या एका दाण्यापासून तयार होतील. म्हणून ही ताकद फक्त शेतीमध्ये आहे. म्हणून अतिरिक्त उत्पादन करण्याची क्षमता फक्त शेतीमधून आहे. म्हणून मानवाला ज्या काही दैनंदिन ऊर्जा आहेत ती ऊर्जा ही या शेती क्षेत्रापासून प्राप्त होत असते. म्हणजे की शेतीपासून मानवाला सकस आहाराची प्राप्ती होते, पौष्टिक आहार प्राप्त होतं, त्याचबरोबर परिपूर्ण जीवनसत्व जे आहेत ते जीवनसत्व पुरवठा करण्याची जी गरज आहे तर ती शेती क्षेत्रामधून ती पूर्ण होत आहे. आणि म्हणून या भारताबरोबरच अगदी प्राचीन कालखंडापासून ते आतापर्यंत या कृषीचा जो वारसा आहे तो वारसा आपल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये फार महत्त्वाचा आहे. म्हणून या विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शेती कसण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती मात्र सातत्याने बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. प्राचीन कालखंडापासून जे आपण जी शेती करत होतो ते नैसर्गिक पद्धतीने आपण शेती करायचं. मानवी उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये मी असं म्हणालो होतो कधी की या शेतीचा शोध हा महिलांनी लावला, स्त्रियांनी लावला.
तेव्हापासून शेती ही मोठ्या प्रमाणामध्ये केली जाऊ लागली, की नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाऊ लागली. त्याच्यानंतर पारंपरिक पद्धतीने शेती केली जाऊ लागली, मिश्र पद्धतीने शेती केली जात असे, जैविक पद्धतीने शेती केली जात असे. आणि आता कालांतराने शेती करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल झालाय आणि शेती आता रासायनिक पद्धतीच्या माध्यमातून देखील शेती केली जात आहे. आता मात्र आधुनिक काळामध्ये थोडासा बदल झालेला आहे, कारण की शेतीमध्ये जे पारंपरिक ज्ञान आहे किंवा जैसे की नैसर्गिक घटकांवर आधारित आता शेती ही कसण्याची ज्या काही पद्धती आहेत तर त्या पद्धतीचा अवलंब आता मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. अगदी आता आपण पाहतो की आपलं पूर्वी आपल्या भारताची जी खेडी होती ती स्वयंपूर्ण खेडी होती आणि या खेडी स्वयंपूर्ण असल्यामुळं जे काही जीवन पद्धती होती ग्रामीण भागातली तर ती शेतीवर आधारलेली होती. आता कालांतराने साधारणपणे 1718च्या दरम्यान इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळं त्या औद्योगिक क्रांतीचा जो परिणाम आहे तो जागतिक अर्थकारणावरही झाला आणि लोकांच्या जीवनशैलीवरही झाला. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे निर्माण झाले, यांत्रिकीकरणाला चालना मिळाली, भांडवल प्रधान तंत्रज्ञानाचा वापर श्रमप्रधान तंत्रज्ञानाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. आणि एक मात्र आपल्याला असं दिसू लागलं की त्यामधून कृषी क्षेत्राचा देखील विकास झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे कृषी क्षेत्रावर या औद्योगिकीकरणाचा बरा आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम झालेले आहेत. आता औद्योगिकीकरण झाल्यामुळे काय झालं की हे उद्योगधंदे शहरी भागामध्ये स्थापन झाले, त्याच्यामुळे शहरी संस्कृतीचा उदय झाला आणि ग्रामीण भागामधल्या लोकांना या शहरी भागाचं आकर्षण वाटू लागलं आणि रोजगाराच्या संधी या शहरी भागामध्ये मिळत असल्यामुळं लोक ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थलांतरण करू लागले. परिणाम असा झाला की शेती कसण्यासाठी लोक ग्रामीण भागामध्ये राहत नव्हते आणि जे लोक शेती करायचे ते फार कमी प्रमाणामध्ये शेती करायचे. त्याच्यामुळे शेतीचं धारण क्षेत्र भरपूर आहे, परंतु अन्नधान्य उत्पादन प्रक्रिया त्या ठिकाणी केली जात नव्हती. म्हणून अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये पडू लागला, कारण की लोकसंख्या सातत्याने वाढत होती. अन्नधान्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होत नव्हता, त्याच्यामुळे मागणी वाढत गेली आणि पुरवठा कमी होत गेला. परिणामी असं झालं की मागणी जास्त झाल्यामुळं लोकांच्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी कालांतराने शेती क्षेत्रामधून अतिरिक्त उत्पादन निर्माण व्हावं, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याची आणि फायदा करून घेण्याची प्रवृत्ती ही लोकांमध्ये निर्माण झाली आणि त्यामुळे रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ लागला, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला, सुधारित बियाणं आणि संकरित बियाण्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि परिणामी नैसर्गिक पद्धतीने शेती करण्याच्या ठिकाणी आता रासायनिक पद्धतीने शेती होऊ लागली आणि त्याचा परिणाम आता आपल्याला दिसतो की शेती क्षेत्रावर तर त्याचा परिणाम या रासायनिक खतांचा होतच आहे, या कीटकनाशकांचा होतच आहे, या संकरित बियाण्याचा होतच आहे, परंतु मानवी जीवनशैलीवर किंवा मानवी जीवनावर देखील या यांत्रिकीकरणाच्या शेतीचा किंवा रासायनिक शेतीचा जो काही परिणाम आहे तो परिणाम आपल्याला या शेता म्हणजे ही शेती केली जात असल्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या जनजीवनावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. आता भारतामध्ये पूर्वी काय होतं की 1950 आणि 60च्या दरम्यान प्रामुख्याने भारतामध्ये नैसर्गिक पद्धतीने ही शेती केली जायची, म्हणजे थोडक्यामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती केली जायची आणि ते सेंद्रिय पद्धतीने शेती करून ते उत्पादन केलं जायचं. ज्या कालखंडामध्ये शेती क्षेत्रामध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला जात होता त्या कालखंडामध्ये बहुतांशी आत्ताची जी रोगराई जी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे ती त्या कालखंडामध्ये अन्नधान्याचा वापर जीवन जगण्यासाठी केला जात होता, त्याच्यामुळं रोगराई ह्याच्यामुळे वाढलेली नव्हती. परंतु आताची परिस्थिती आपल्याला दिसते, लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली, अन्नधान्याचं उत्पादन त्या प्रमाणामध्ये वाढत नव्हतं आणि म्हणून अन्नधान्याचा तुटवडा हा प्रामुख्याने निर्माण होत होता. म्हणून तो तुटवडा कमी करण्यासाठी 1960 ते 1970च्या दरम्यान देशामध्ये हरित क्रांती यशस्वी झाली आणि हरित क्रांती यशस्वी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये बी बियाण्यांचा म्हणजे संकरित बियाण्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता, तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात होता आणि नंतरच्या काळामध्ये अधिक उत्पादन वाढावं या हव्यासापोटी
अधिक नफा प्राप्त व्हावा या हव्यासापोटी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर बेसुमार पद्धतीने वापरला गेला आणि तो वापरला जात आहे. आताही कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. तणनाशकांचा वापरही मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अतिरेकी स्वरूपामध्ये अतिरिक्त उत्पादन वाढावं, जास्तीत जास्त नफा प्राप्त व्हावा या हव्यासापोटी प्रामुख्याने काय झालं, या सगळ्या घटकांचा अतिरेकी वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. उत्पादन वाढलं, त्याचबरोबर उत्पादन खर्चही वाढला, परंतु फायद्याबरोबर त्याचे दुष्परिणाम देखील शेतीला आणि शेतीवर जीवन जगणाऱ्या लोकांना आपल्या आरोग्यांवर विपरीत परिणाम होऊ लागलेला आपल्याला दिसू लागलेला आहे. आणि म्हणून रासायनिक खताचा अवलंब केला जात असल्यामुळं काय झालं की या रासायनिक खताचा अवलंब केला जाण्यामुळे परिणाम असा झाला की शेतीमध्ये की रासायनिक खतं वापरलं, कीटकनाशक वापरले, संकरित बी बियाणे वापरले आणि त्याचा परिणाम अनिष्ट स्वरूपावर शेतीवर झाला. त्याचा वापर वाढला ना आणि परिणामी काय झालं की शेती क्षेत्रामध्ये या सगळ्या घटकांचा वापर, या रासायनिक घटकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. परिणाम असा झाला की शेतीचं जे काही पोत आहे तो पोत शेतीचा खालावला, म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवर त्याचा परिणाम झाला. शेतीमध्ये जो अविनाशी स्वरूपाचा गुणधर्म आहे त्याच्यावर देखील परिणाम झाला, कारण रासायनिक टाकल्याशिवाय शेतीमध्ये उत्पादन आता होतच नाही. आणि जेवढ्या प्रमाणामध्ये टाकलं, कारण की त्याला त्या रासायनिक खताला संकरित बियाणे तेव्हाच प्रतिसाद देतात की जेव्हा हे दोन्ही संकरित असतात. आणि म्हणून जमिनीचा पोत खालावत गेला आणि तो जमिनीचा पोत आताही खालावत चाललेला आहे. परिणाम असा झाला की रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असल्यामुळं, तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असल्यामुळं, कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असल्यामुळं त्या जमिनीमधले जे काही सूक्ष्म जीव आणि जीवाणू आहेत की जे शेतीच्या उत्पादकतेसाठी फार महत्वाचे आहेत, तर त्याचा नाश दिवसेंदिवस कायम स्वरूपाचा होतो आहे. आणि परिणाम आपल्याला असा होत आहे की विषयुक्त अन्नधान्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढू लागलेलं आहे. परिणामी विषयुक्त अन्नधान्याचं उत्पादन वाढल्यामुळे तेच विषयुक्त अन्नधान्य, ते विषयुक्त अन्नधान्य जनता आपल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये ती मोठ्या प्रमाणामध्ये वापरत आहेत. त्याच्यामुळे आता परिणाम असा झाला की लोकांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत. आहे का? कोबी असेल, आता कुठल्याही प्रकारचं तुम्ही शेतीमधलं उत्पादन घ्या, त्याला रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय, त्याला तणनाशक कीटकनाशकांचा वापर केल्याशिवाय, संकरित बियाण्यांचा म्हणजे हे सगळ्यांचा वापर केल्याशिवाय त्याचं उत्पादनच होत नाही. अगदी एक दीड महिन्यामध्ये अतिरिक्त डोसेस देऊन हे उत्पादन काढलं जातं आणि ते विकल्या जातं आणि मग ते जीवन जगण्यासाठी वापरावं लागतं, पण त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता लोक आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण झालेली आहे. त्यांना असं वाटतं की आता आपण हे जर रासायनिक खतं जरी खात नसेल तर या पिकांच्या माध्यमातून, या अन्नधान्याच्या माध्यमातून आपण एक प्रकारचा विषाचा थोडा अंश आपल्या शरीरामध्ये आपण घालतो आहे. परिणामी कॅन्सर सारखी परिस्थिती देखील मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. बरोबर? पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की पूर्वी केळी जरी बाजारामधून आणली जात होती, आमचे वडील केळी घेऊन यायचे बाजारामधून, आल्याबरोबर कळायचं त्याचा सुगंध दरवळायचा त्या पिशवीमध्ये, डोक्यावर ते घेऊन यायचे. बाजार खाली ठेवला की लगेच कळायचं अरेकडे बाबांनी केळं आणलेत. त्याचा म्हणजे पिशवी जरी ओपन जरी केली नाही तर त्या बाजारामध्ये कुठल्या प्रकारचा पदार्थ खायला आणलेला असेल ही आम्हाला लगेच त्याच्या सुगंधावरून कळायला जायचं. आता काय, तुम्ही चार घड म्हणजे केळीचे डायरेक्ट घड जर पिकवले आणि जर ते चेंबर मधून पिकून जरी ते तुम्ही बाजूला जरी ठेवले तर त्याचा कुठल्या प्रकारचा सुगंध आपल्याकडे येणार नाही.
पूर्वी 1 डझन केळी खाली तरी मस्त अगदी पोटाला मला व्यवस्थित वाटायचं. आता 3-4 डझन जर खाली तरी चौथं केळ जर खाल्लं तरी ते कडू लागायला लागतं. बघा प्रयोग करून. रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ना. द्राक्षांवर फवारणी केली जाते, बरोबर. त्याचबरोबर तुमचे टोमॅटो आहे, तुमची मिरची आहे, तुमचे वांगे आहेत. असं कुठलं पीक नाही की ज्यावर आपण रासायनिक खतांची म्हणजे रासायनिक म्हणजे फवारणी आपण त्याच्यावर करत नाहीये. त्याच्यावर तणनाशक किंवा कीटकनाशकांचा आपण वापर करत नाहीये. बियाणं पेरत असताना त्याच्या बरोबरच आपण 18 खत, जे 18 नत्र, स्फुरद, पालाश ह्याची जे काही खतं आहेत, आता आपण ते खतं सुरुवातीलाच त्याला पेरायला लागलेलो आहोत. उत्पादन वाढलेलं असेल, फायदा जरी वाढला असेल, परंतु त्या तुलनेने दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत आहेत. म्हणून आताचा सध्याचा जो ग्राहक आहे, तो उपभोक्ता आता आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आता जागरूक झालेला आहे. त्याला कळलेलं आहे की कुठं आपल्याला अशा प्रकारचं उत्पादन मिळतं खाण्यासाठी की जे संकरित नाहीये, ते गावठी आहे, ते सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या गेलेलं आहे. म्हणून बाजारामध्ये तो आधी चक्कर मारतो की कुठं तरी आपल्याला भाजीपाला असा मिळेल की तो कमीत कमी फवारणीवरचा असेल किंवा तो सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या शेतीमधला असेल. तो लगेच घेतो, कारण ग्राहक आता तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित झालेला आहे. आणि म्हणून लोकांमध्ये आरोग्याविषयीची जागृती, सेंद्रिय बाजारपेठेचा विस्तार आणि विकास यामुळे परत एकदा नैसर्गिक शेतीला आता नवे दिवस येऊ लागलेले आहेत. म्हणजे सेंद्रिय शेतीला पुन्हा एकदा नवीन दिवस प्रस्थापित होऊ लागले आहेत. म्हणून आपण म्हणतो की आता ही जी नैसर्गिक पद्धतीने जी शेती आहे, ही जी सेंद्रिय पद्धतीने शेती आहे, ही पर्यावरणाला पूरक शेती आहे. ही रासायनिक पद्धती पर्यावरणाला पूरक नाहीये. हिने किती कीटकनाशक जे उपयोगी आहेत ते मारून टाकलेले आहेत. तुम्हाला आता पर्यावरणामध्ये बटरफ्लाय, फुलपाखरं वेगवेगळ्या रंगाचे दिसणार नाहीत. आम्ही तर लहानपणी ज्या फुलपाखरांबरोबर आम्ही खेळायचो, वेगवेगळ्या रंगाचे फुलपाखरं असायचे, वेगवेगळ्या रंगांच्या फुलपाखरांबरोबर आम्ही खेळायचो. आता तुम्हाला प्लास्टिकचे फुलपाखरं बघायला मिळतील, तेही घरामध्ये चिटकवायला. फुलपाखरं तुम्हाला आता दिसणार नाहीयेत फारसे. मधमाशा आता कमी झालेल्या आहेत, बरोबर. ह्या पर्यावरणाचं जे संतुलन जे आहे, ते पर्यावरणाचं संतुलन या रासायनिक शेतीमुळे काय झालंय, बिघडून टाकलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळा किंवा नैसर्गिक शेतीकडे वळा, अशा प्रकारचा संदेश आपल्याला आता देणं गरजेचं आहे. आणि ग्राहक देखील त्याकडे आता ग्राहक देखील त्याच्याकडे वळत आहे. ग्राहक आता सेंद्रिय शेतीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करू लागलेला आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेती आता एक चांगल्या जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये तिचा वापर केला. जी सेंद्रिय शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी मी म्हणालो की अन्नधान्य निर्माण करायचं असेल तर अन्नद्रव्यांची जी गरज आहे, ची गरज ह्या जमिनीमधून भागवली जाते. रासायनिक शेतीमध्ये काय होतं की उत्पादन वाढीसाठी बाह्य गोष्टींची गरज देऊन अन्नधान्य उत्पादन वाढ केलं जातं, म्हणजे उत्पादनामध्ये उत्पादन केलं जातं. मग त्यासाठी रासायनिक खतं वापरले जातात, कीटकनाशक वापरले जातात, तणनाशक वापरले जातात. तर ह्या गोष्टी या सेंद्रिय पद्धतीमध्ये वापरल्या जात नाहीत. जे काही अन्नद्रव्य आहेत, पौष्टिक घटक आहेत की जे उत्पादनाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत, त्या सगळ्या घटकांची जो काही पुरवठा आहे तो या जमिनीमधूनच होतो. जसं की आपल्याला सांगता येईल की जो पालापाचोळा असतो, हा पालापाचोळा काय झालं तर शेतीमध्ये कुजवायचा किंवा तागांची पेरणी करायची आणि ताग असेल किंवा जे काही हिरवळीचे जे काही पिकं आहेत त्यांचं ग्राइंडिंग करायचं आणि ते जमिनीमध्ये गाडवायचं. त्याच्यामुळे काय तयार होईल तर शेणखत तयार होईल.
गाई गुरांचं जे काही शेणखत आहे त्याचाही वापर या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येईल. कंपोस्ट खताचा वापर किंवा गांडूळ खतांचा वापर देखील मोठ्या प्रमाणामध्ये केला जातोय. आता गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण की ते जमीन भुसभुशीत करण्याची म्हणजे जी शैली आहे ती गांडुळांमध्ये असते. आता तुम्ही रासायनिक शेती पहा, त्या ठिकाणी शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं गांडूळ दिसणार नाहीत, पण सेंद्रिय शेतीमध्ये प्रामुख्याने गांडुळांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, कारण की ते जमीन भुसभुशीत करण्याची जी क्षमता आहे ती त्या गांडुळांमध्ये असते. आणि म्हणून गांडुळांचा वापर करून वनस्पतीजन्य जे पदार्थ आहेत ते जमिनीमध्ये मिसळायचे, त्याचे कुजवायचे, आणि ते कुजले की त्या अन्नद्रव्याचं जे काही पुनर्भरण आहे मग ते शेतीमध्ये करायचं. मग त्यामध्ये शेळ्यांच्या लेंड्या असतील, गायचं गोमूत्र असेल, याची संजीवनी करायची आणि ती परत त्या शेतीच्या उत्पादनासाठी त्या पिकांना ते पोषक द्रव्य म्हणून त्याचा उपयोग करायचा. अशा प्रकारे नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्याने समृद्ध असं जमिनीमधून पीक जे घेतलं जातं आणि ती त्या पद्धतीने जी शेती केली जाते त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो. आता ही सेंद्रिय शेती ची वैशिष्ट्ये फार कशी आहेत? इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर मुव्हमेंट या संघटनेनं सप्टेंबर 2005 मध्ये सेंद्रिय शेती करण्याची जी काही तत्व आहेत ही तत्व त्याने जाहीर केलेली आहेत. ह्या तत्वाचा अनुसरून म्हणजे ह्या तत्वाला अनुसरून जर शेती जर केली तर ती शेती आरोग्याला उपायकारक आहे, किफायतशीर आहे, पर्यावरण पूरक आहे, आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पण आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं तेवढा फायदा तेवढा होणार नाहीये, पण आरोग्याच्या दृष्टीने फार मोठे फायदे होतील जर आपण ऑर्गॅनिक शेती केली तर या संघटनेने जी तत्व सांगितलेली आहेत तर त्या तत्वाचा जर आपण जर थोडक्यामध्ये जर आपण त्याच्यावर चर्चा जर केली तर आपल्याला सांगता येतं की आरोग्याचं तत्व सेंद्रिय शेतीमुळे काय होतं की एकतर जमिनीचंही आरोग्य निरोगी राहतं, प्राण्यांचंही आरोग्य निरोगी राहतं, मानवांचं देखील आरोग्य म्हणजे निरोगी राहतं. म्हणजे प्रत्येक सजीव प्राण्यांचं जे काही आरोग्य आहे आणि पर्यावरणाचं जे संतुलन आहे हे संतुलन राखण्याची ताकद ज्या शेतीमध्ये आहे ती शेती म्हणजे सेंद्रिय पद्धत म्हणजे सेंद्रिय शेती. बरोबर? जसं की मी म्हणालो की आपलंही आरोग्य थोड्याशा काही अतिरिक्त काही जर शरीरामध्ये जर काही इनबॅलन्स जर झालं तर आपलंही आरोग्य बिघडतं, तसं शेतीचंही आरोग्य बिघडतं आहे का नाही? शेतीचं आरोग्य जर बिघडलं तर ते सगळ्यांचं आरोग्य बिघडून टाकेल. म्हणून शेतीचं आरोग्य आपण जपलं पाहिजे. म्हणून ते आरोग्याच्या तत्वाचा अवलंब या सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. म्हणून सेंद्रिय शेतीमधून तयार होणारं उत्पादन आणि त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. त्यासाठी सेंद्रिय शेतीलाच आपण मागणी केली पाहिजे. उत्पादन कमी होईल पण त्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचं असेल. पर्यावरणाच्या तत्वाचा अवलंब या सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. म्हणजे सेंद्रिय शेती करण्याची जी पद्धत आहे ती पारंपरिक पद्धत आहे, ती पर्यावरणीय पद्धत आहे आणि ती नैसर्गिक पद्धत आहे आणि ती नैसर्गिक जीवनचक्रावर आधारलेली पद्धत असल्यामुळे ती पर्यावरणाला पोषक अशा प्रकारची ती सेंद्रिय शेती आहे. आता सेंद्रिय शेती असल्यामुळे काय होईल? तिला फवारणीची गरज पडणार नाही फारशी. त्याच्यामुळं त्या शेतीवर जे काही इतर फुलपाखरं आहेत किंवा मधमाशा आहेत किंवा इतर काही घटक आहेत तर त्याचाही ते वापर मोठ्या प्रमाणावर करतील आणि एक प्रकारे पर्यावरणाचं संतुलन राखण्याची जी क्षमता आहे ती या पर्यावरणाच्या तत्वाचा अवलंब केल्यामुळे या सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला दिसायला लागते. म्हणून सेंद्रिय शेती ही पर्यावरणाला संतुलन राखण्यासाठी फार महत्वाची आहे. प्रामाणिकपणाचं तत्व
या सेंद्रिय शेती म्हणजे सभोवतालची जी परिस्थिती आहे किंवा जीवनमानाची जी हमी आहे ती खात्रीशीर आणि सुदृढ संबंध निर्माण करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर त्या सेंद्रिय पद्धतीमध्ये म्हणजे प्रामाणिकपणे सेंद्रिय शेती जर केली तर त्यामध्ये लोकांच्या जीवनाची निरोगी जीवनाची हमी आपल्याला देता येते. रासायनिक पद्धतीने शेती जर केली तर कोणालाही निरोगी आरोग्याची हमी देता येणार नाही. जगता येईल विशिष्ट पातळीपर्यंत, मग त्यानंतर जगण्यासाठी आपण जे अन्नधान्य वापरलं त्याचा इफेक्ट शरीरामध्ये झाल्यामुळे विशिष्ट कालांतराच्या नंतर त्याची रोगराई त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर दिसायला लागेल. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला काय होईल तर सेंद्रिय शेतीमध्ये एक निरोगी जीवनमानाची जी हमी आहे ही हमी या सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सभोवतालची जी परिस्थिती आहे ही सभोवतालची परिस्थिती चांगलं ठेवण्याचं काम हे देखील या सेंद्रिय शेतीमधून केलं जातं. आता सेंद्रिय शेतीला फवारण्याचा काही संबंध फारसा नसतो, परंतु रासायनिक शेती जर आपण जर केली तर आपल्याला फवारणी करावी लागते. मग फवारणीच्या माध्यमातून जी फवारणी आहे ती जमिनीमध्ये जाईल, पाऊस पडला तेच पाऊस नदी नाले ओढे याला जाईल आणि त्या ठिकाणी सागरी संपत्ती जी आहे ही सागरी संपत्ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये या रासायनिक खताचा अवलंब केल्यामुळं, या कीटकनाशकांचा अवलंब केल्यामुळं, या तणनाशकांचा अवलंब केल्यामुळं त्या ठिकाणी सागरी संपत्ती देखील धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे, म्हणजे येऊ लागलेली आहे. ही जर टाळायची असेल तर प्रामाणिकपणाच्या तत्वाचा अवलंब करण्यासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. जबाबदारीचं आणि खबरदारीचं तत्व आहे की वर्तमानकालीन माणसाचं जीवन जे आहे किंवा वर्तमानकालीन मानवी जीवन आहे किंवा पर्यावरणाचं रक्षण आहे हे करण्याबरोबर भविष्य काळामध्ये जी काही पिढी आहे त्याला निरोगी शाश्वत जीवन जर आपल्याला जर द्यायचं असेल तर आपण सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे. तर शाश्वत शेती किंवा शाश्वत विकास म्हणजे नेमका काय तर आता आपण ज्या ज्या काही गोष्टीचा उपभोग घेतो खूप बरं वाटतं, परंतु हे उपभोग घेत असताना भविष्य काळातील पिढीचा देखील आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी भविष्य काळातील देखील त्या पिढीला मिळाल्या पाहिजे याची जाणीव ठेवून आता आपण ज्या गोष्टीचा वापर करतो तो अवास्तव किंवा अतिवापर करणे टाळून काटकसरीने वापर करून तो भविष्य काळातील पिढींसाठी देखील हे जतन करून ठेवायचं आहे. ही गोष्ट त्यालाही मिळाली पाहिजे. देयर इज अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो शाश्वत विकास. आणि म्हणून शाश्वत सेंद्रिय शेती जी आहे ही शाश्वत सेंद्रिय शेती ही पर्यावरणाचं संरक्षण करू शकते आणि वर्तमानकालीन मानवी जीवनाचं देखील रक्षण करण्याची क्षमता ही फक्त या शेतीमध्ये आहे. आणि म्हणून आपण सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे. सेंद्रिय शेती आपण मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे की ज्या सेंद्रिय शेतीमधून वर्तमानकालीन लोकांचं जीवन तर निरोगी राहीलच, परंतु भविष्यकालीन पिढी देखील निरोगी जीवन जगू शकेल ही फक्त सेंद्रिय शेतीमुळे. आता या सेंद्रिय शेतीचं वैशिष्ट्य नेमकं काय बघा तर त्या सेंद्रिय शेतीच्या वैशिष्ट्याकडे आता आपण वळूया की सेंद्रिय शेतीमुळं जो शेतीचा विकास होतो तो विकास शाश्वत होतो, चिरंतन होतो, कंटिन्यूपणे त्याचा विकास होतो. आणि म्हणून वर्तमानकालीन पिढ्यांना जर आपल्याला निरोगी आयुष्य द्यायचं असेल, निरोगी जीवन द्यायचं असेल, पुढच्या पिढीच्या आरोग्याचं जर आपल्याला रक्षण करायचं असेल आणि वर्तमान कालही आपल्याला जीवन चांगलं जगायचं असेल तर आपण सेंद्रिय पद्धतीमधून सेंद्रिय शेतीमधून तयार होणाऱ्या उत्पादनांचाच मोठ्या प्रमाणामध्ये वापर करावा आणि सेंद्रिय शेतीच्याच उत्पादनाचा आपण आग्रह करावा. त्यासाठी सेंद्रिय शेतीकडे आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे. त्याचबरोबर काय होतं की सेंद्रिय शेतीमुळे पिकाचे जे अवशेष आहेत किंवा जे काही कंपोस्ट खताचा वापर जो मोठ्या प्रमाणावर केला जातो, जसं की म्हणलं की रासायनिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो, म्हणून त्याचे साईड इफेक्ट आरोग्यावरही होतात, म्हणजे मानवी जीवनाच्या आरोग्यावरही होतात आणि शेतीवरही त्याचे परिणाम मोठ्या प्रमाणावर होतात. परंतु सेंद्रिय शेतीमध्ये तसं होत नाही ना. सेंद्रिय शेतीमध्ये जे कंपोस्ट खत केले जातात, वापरले जातात ते पालापाचोळ्याच्या माध्यमातून, तागाच्या माध्यमातून,
त्याच्यानंतर शेणखत असेल, लेंड्या असतील शेळ्यांच्या किंवा गोमूत्र असेल, याच्या माध्यमातून तयार होणारी जी संजीवनी असेल, त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता वाढू शकते, जमिनीचा पोत सुधारू शकतो आणि चांगल्या दर्जाचं निरोगी उत्पादन आपल्याला त्या शेतीमधून करता येऊ शकतं. हे सेंद्रिय शेतीचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर सेंद्रिय शेतीमध्ये काय होतं की जमिनीची जी काही दीर्घकालीन उत्पादकता आहे आणि तिचा नैसर्गिक जो पोत आहे याचं व्यवस्थापन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. जैवविविधतेचं संवर्धन आणि संरक्षण आपल्याला मोठ्या प्रमाणावर करता येतं. म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंब आपल्याला मोठ्या प्रमाणावर केला पाहिजे. कारण सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर हा केला जात नाही. कृत्रिम औषधांचं जो औषधं जे आहेत ही मोठ्या प्रमाणावर वापरली जात नाहीत. म्हणून सेंद्रिय शेतीचा अवलंब आपण मोठ्या प्रमाणावर केला. म्हणून सेंद्रिय शेतीकडे चला हा संदेश आपल्याला यामधून देता येतो. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यामुळं आपल्याला वर्तमानकालीन पिढीचं आरोग्य आणि भविष्यकालीन पिढींचं आरोग्य आपल्याला निरोगी ठेवण्यास आपल्याला काय होते, मदत होऊ शकते. म्हणून आपल्याला सेंद्रिय शेतीच्या पद्धतीचा अवलंब आपल्याला करावा लागेल ही आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतं. म्हणून सगळ्यांनी जसं आपण म्हटलं की महात्मा गांधीजीने संदेश दिला होता की खेड्यांकडे चला. कशासाठी चला? तुम्ही जे शिक्षण शिकलेलं आहात त्या शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही ग्रामीण भागाच्या विकासाची व्यूहरचना तयार करा, ग्रामीण भागाचा विकास करा. कारण की भारत हा खेड्यांचा देश आहे. देशाच्या विकासाच्या वाटा कुठून जातात तर खेड्यामधून जातात. खेडी जर सुधारली तर देश सुधारेल आणि सर्वात जास्त लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. म्हणून खेड्यांचा विकास, पर्यायी जनतेचा विकास, समाजाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून आपण खेड्याकडे गेले पाहिजे. आता दुसरा संदेश असा आहे की आपण सेंद्रिय शेतीकडे वळा, हा आपण संदेश मोठ्या प्रमाणावर देतोय. कारण सेंद्रिय शेतीचा अवलंब जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जर केला तर येत्या कालखंडामध्ये जे कॅन्सरचे जे प्रमाण वाढलेलं आहे कदाचित त्याच्यावर नियंत्रण येऊ शकतं आणि लोकांना चांगल्या पद्धतीचं निरोगी आरोग्य आपल्याला प्रदान करता येऊ शकतं. म्हणून जास्त उत्पादन करून जास्त नफ्याच्या हव्यासापोटी आपण जर रासायनिक खताचा वापर, कीटकनाशकांचा वापर, अतिरिक्त अशा औषधांचा वापर करून जर आपण अतिरिक्त उत्पादन वाढवून जास्त नफा करण्याचा प्रयत्न जर करू लागलो तर त्यामुळं लोकांचं मानवी जीवनाचं आरोग्य देखील धोक्यामध्ये येऊ शकतं आणि मानवी जीवनाचं आरोग्य जर धोक्यामध्ये जर आलं तर त्याचा परिणाम हा सर्वांगीण विकासावर होऊ शकतो, देशाच्या विकासावर होऊ शकतो. म्हणून आपण सेंद्रिय शेतीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळलं पाहिजे.